नमस्कार. ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम, सर्व काहीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर मंजिरीताई, थँक्यू व्हेरी मच. आजोबा जज, बाबा उज्ज्वलजी पब्लिक प्रॉसिक्युटर आणि तुम्ही क्रिमिनल लॉयर. हे कसं काय, म्हणजे हा एवढा विरोधाभास, न्यायाच्या तिन्ही बाजू तुम्हीच एका फॅमिलीत? असं आहे की वकिली बाणा हा आमच्या रक्तातच आहे. आजोबा बॅरिस्टर होते, त्या काळी ते लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टर डिग्री घेतली. नंतर ते कोऑपरेटिव्ह साईडला जज झाले, आमदारही झाले. त्यानंतर वडील विशेष सरकारी वकील म्हणून काम करतायत. अनेक गाजलेले खटले त्यांनी चालवले. त्यामुळे साहजिकपणे जेव्हा मी लहान होतो, तुमच्या परिवारात एखादा व्यक्ती एक चांगलं काम करत असेल तर कळत न कळत त्याची छाप तुमच्या मनावर उमटत असते. आणि वडिलांना मी लहानपणापासून बघत आलो आहे, अनेक खटले चालवताना, अनेक पोलीस अधिकाऱ्यांची ब्रीफिंग घेताना, अनेक पीडित पक्षकार त्यांना भेटत असताना. त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की मी देखील वकील व्हावं. गंमत म्हणून सांगतो, मी वडिलांना पप्पा म्हणतो. ते मला नेहमी म्हणायचे की अनिकेत तू डॉक्टर हो. कारण माझ्या आजींना म्हणजे वडिलांच्या आईंना असं वाटायचं की वडिलांनी पप्पांनी डॉक्टर व्हावं. ते डॉक्टर झाले नाही, ते वकील झाले. म्हणून पप्पांना वाटतं तू आजींची इच्छा पूर्ण कर, तू डॉक्टर हो. पण मला देखील, मी वडिलांचाच मुलगा असल्याकारणाने मला देखील डॉक्टरीत इंटरेस्ट नव्हता आणि मला वकीलच व्हायचं होतं. आणि त्यामुळे मग मी वकिली क्षेत्र निवडलं. मी लॉकडे वळलो आणि वकिली केल्यानंतर कुठे वकिली करावी हा साहजिकपणे प्रश्न होता. दिवाणी का फौजदारी, ज्याला सिव्हिल किंवा क्रिमिनल म्हणतो. आणि क्रिमिनल म्हटलं तर प्रॉसिक्युशन का डिफेन्स. तर वडील प्रॉसिक्युटर आहेच, त्यामुळे त्या साईडला न जाता डिफेन्स निवडावं, म्हणजे बचाव पक्षाचे वकील, असं मी ठरवलं. तर वडिलांनी मला एक विचारलं की अनिकेत, मी अनेक गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवतो आणि तू आता असे लोकांचं वकीलपत्र घेशील ज्यांच्यावर आरोप केले जातात, तुला ते जमेल का? मग मी एक बॉर्डरचा डायलॉग त्यांना सांगितला. बॉर्डर पिक्चरमध्ये सनी देओल जॅकी श्रॉफला म्हणतो, हमी हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो. त्यामुळे बचाव पक्षाचे वकील आणि सरकारी वकील एकाच नाण्याचे दोन बाजू, आणि हे दोघं बाजू न्यायालयीन व्यवस्थेला भक्कम करत असतात. आणि मग मी ठरवलं की मी डिफेन्स लॉयर होईल, क्रिमिनल लॉयर होईल, आणि त्या दृष्टिकोनात मी वाटचाल सुरू केली. पण आता बाबा फाशीवर लटकवतात गुन्हेगारांना आणि तुम्ही त्यांना तुरुंगातनं बाहेर काढता. त्रास नाही झाला कधी? मी काही आरोपींना, फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आरोपींना देखील निर्दोष मुक्त माझ्या युक्तिवादाच्या माध्यमातून कोर्टाकडून करून घेतलेलं आहे. आता असं आहे की एखादा केस जेव्हा असते तेव्हा त्या केसमध्ये पुरावे काय आहेत हे बघणं गरजेचं आहे. प्रत्येक आरोपी हा त्या परिस्थितीनुसार गुन्हा करत असतो. तो जन्मालाच आरोपी म्हणून जन्माला येत नसतो. आणि मी काही खटले असे बघितलेत, एक छोटं उदाहरण देतो. नाशिकचं एक प्रकरण होतं. त्या आरोपीला फाशीची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने ठोठावली होती. अतिशय गरीब घरातला, आणि 2 लोकांचा मृत्यू त्याच्या हातून घडलेला आहे असा आरोप होता. त्यांनी केला, स्टॅब केलं होतं बेसिकली. ते प्रकरण उच्च न्यायालयात आलं, आणि उच्च न्यायालयात आल्यानंतर अतिशय गरीब घराण्यातला, त्याच्याकडे फी देण्याची कॅपॅसिटी नव्हती. आणि मी त्या दिवशी त्या कोर्टात बसलो होतो, तर माननीय न्यायाधीश साहेबांनी सांगितलं की मिस्टर निकम, विल यू टेक अप दिस केस ॲज प्रो बोनो. तुम्ही लिगल एड म्हणून त्याला मदत कराल का? तुम्ही ती केस, त्याची युक्तिवाद कराल का? मग मी साहेबांनी विचारलं, न्यायाधीश साहेबांनी विचारलं, मी निश्चितच सर, इट इज माय ऑनर. तुम्ही आता सांगताय. माहिती होतं उज्ज्वलजींचे? हो, त्यांना माहिती होतं. म्हणजे मला आता 18 वर्ष झाले, त्यांना निश्चित माहीत होतं. माझ्या नावाने त्यांनी सांगितलं ना, मिस्टर निकम, विल यू लाईक टू टेक दिस अप? मी सांगितलं सर, आय विल टेक इट अप. मी ती केस स्वीकारली, आणि यू वुड नॉट बिलीव्ह मंजिरीजी की ती चार्जशीटचं मी जेव्हा अवलोकन केलं, अभ्यास केला, मला असं नजरेत आलं की संपूर्णपणे खोट्या पद्धतीने या माणसाला गोवण्यात आलेलं आहे. पुराव्यांची साखळी ही उभीच राहत नव्हती त्याच्या विरोधात. तरीसुद्धा 10 वर्ष बिना बेलचा तो मुलगा, तो माणूस तुरुंगात सडत होता. आता जेव्हा एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जाते, आणि जेव्हा त्या आरोपीचं मॅटर उच्च न्यायालयात फायनल हिअरिंगसाठी, ज्याला डेथ कन्फर्मेशन म्हणतो, ते जेव्हा चालतं, तेव्हा त्या आरोपीला तुरुंगातून कोर्टात आणलं जात होतं. तर या आरोपीला नाशिकच्या तुरुंगातून दर दिवशी पोलीस गाडीत घालून मुंबईच्या हायकोर्टात घेऊन यायचे, आणि तो युक्तिवाद मी करत असताना तो बसायचा. युक्तिवाद करण्याअगोदर मी त्याच्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घ्यायचो की बाबा असा असा पुरावा तुझ्या विरुद्ध आला आहे, अशी अशी साक्ष आहे, यावर तुझं काय जस्टिफिकेशन आहे, काय म्हणणं आहे, तो मला सांगायचा. मला ते पटायचं.
आणि कोर्टापुढे 2 दिवस अखंड हा युक्तिवाद चालला आणि मी कोर्टाला पटवून दिलं की ह्यांनी जो गुन्हा केला आहे असं जे पोलीस म्हणत आहेत आणि सत्र न्यायालयाने जी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे ही पुराव्यांची साखळी हे सिद्धच करत नाही की यांनी हा गुन्हा केला आहे. त्याला ब क कारणं होते. मी आता ते काही कारण मीमांसा इथे सांगत नाही, टेक्निकल रिझन्स होते आणि गोष्टी होते. न्यायालयाने माझा युक्तिवाद स्वीकारला आणि त्या आरोपीला ज्याला देहदंडाची शिक्षा होती, जो 10 वर्ष तुरुंगात होता, त्याला निर्दोष बरी केलं. त्याची आई येऊन मला भेटली, ढसाढसा रडली, त्याने तो स्वतः खूप रडला. आणि जो तुम्ही मला प्रश्न विचारला की हा विरोधाभास नव्हे का किंवा काही कॉन्ट्रडिक्शन आहे का, तर नाही. कारण मी अनेक केसेस चालवलेले असे आहेत जिथे खरोखर त्या आरोपींच्या खोटे आरोप केलेले आहेत आणि खोटे आरोप केल्यामुळे ते तुरुंगात आहेत आणि त्यांना सोडवल्यानंतर मला असं वाटतं की आय डिड माय जॉब वेल, एक सॅटिस्फॅक्शन असतं. आणि कायद्यात एक म्हणच आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराधाला विनाकारण शिक्षा होता कामा नये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.